Ladies and gentlemen, welcome to गणपती मंदिर सांगली. नमस्कार मित्रांनो, मी दत्तगुरु तुमचं स्वागत करतो आपल्या ट्रॅव्हलच्या नवीन एका व्लॉगमध्ये. सांगलीचा गणपती आहे सोन्याचा, त्याला आवडे बरजरी शेला असं म्हटलं जाणाऱ्या कृष्णा काठावर वसलेल्या सांगलीच्या आणि सांगलीचं राजघराणं पटवर्धन यांचं आराध्य दैवत असलेलं श्री गणपती पंचायतन मंदिरला आज आपण जाणार आहे. मित्रांनो, मी आता आलोय 5वा मैला. इचलकरंजी सांगली रोडवर आमच्या गावात ह्यो एक फाटा आहे. त्या फाट्यावर आता एकतर सांगली बस डायरेक्ट मिळाली तर सांगली बस धरायची, नाहीतर मग जयसिंगपूर बस पकडून जयसिंगपुरात जायचं आणि मग जयसिंगपूर स्टँडवर ना सांगली बस धरायची. आईला बस आली बाबा, रोजच्या गत आज थांबायला लागलं नाही. आईला आज नशीब आपल्यावर मेहरबान आहे वाटतं. लगेच बसा मिळाल्या. मगाशी तिथं 5वा मैलवर पण लगेच मिळाली आणि आता इथं जयसिंगपुरात उतरलोय तर लगेच सांगली बस मिळाली. जस्ट आपण आता पोहोचलोय सांगली बस स्टँडवर. आता इथनं गणपती मंदिरचं अंतर 1 किलोमीटर आहे. मग इथनं काय चालत जायचं त्याचा काय विषय. चला तर जाऊया चालत. आता फायनली आपण आता सांगलीच्या गणपती मंदिर जवळ आले. मगाशी येताना गुगल मॅप मुळे आपण रस्ता चुकलो. पहिला 1 किलोमीटर दाखवलं, नंतर मॅप आपोआप चेंज झाला आणि तिथनं 5 किलोमीटर पुढे दाखवलं आणि नंतर आता फायनली गणपती मंदिर जवळ आले. आता आज जाऊया, पहिला दर्शन घेऊया, नंतर सगळी माहिती घेऊ. मंदिराजवळ पोहोचल्यावर पहिल्यांदा दिसतं ते किल्ल्याचं महाद्वार असल्यागत भासवणार हे मंदिराचं महाद्वार. या महाद्वारातून आत गेल्यानंतर समोर येतो तो एक अविस्मरणीय नजारा. चारी बाजूनी हिरवीगार बाग आणि समोर दिसतं ते एक सुंदर आणि ऐतिहासिक मंदिर. या मंदिरात प्रवेश केल्यानंतर दिसतं ते प्युअर काळ्या पाषाणानं बनलेल्या या मंदिराचं प्रशस्त असं सभामंडप. मंदिरात संगमरवरावरील रिद्धी सिद्धीसह असलेले सुबक गणेश मूर्ती आहे. हे मंदिर किती वर्षापूर्वीच आहे?
180 वर्षापूर्वीचं. इथं भाविक रोज भरपूर संकष्टी जास्त येतात. संकष्टीला जास्त. जास्त येतात. हा. संकष्टी, गणपती उत्सव, माघी उत्सव त्या टायमाला जास्त येतात. हे मंदिर कोण बांधले? चिंतामणी पटवर्धन सरकार. कोण म्हणलं? चिंतामणी पटवर्धन पटवर्धन पहिले सरकार, अधिपती. हा पहिले अधिपती. हा, सांगलीचे. थँक्यू, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मुख्य मंदिराभोवती चिंतामणेश्वर, चिंतामणेश्वरी, सूर्यनारायण आणि लक्ष्मीनारायण अशी 4 मंदिर आहेत. या 4 व एक मुख्य मंदिर असे गणपती पंचायतन म्हणून ओळखले जाते. इथल्या गणपती मंदिरला तुम्ही पहिल्यांदा आला असाल, तुम्हाला काहीच इथली माहिती नसेल आणि माहिती सांगायला इथं कोण जरी नसेल, इथं मागच्या बाजूला इथं बोर्ड लिहिल्यात. इथं सगळी या मंदिराची सगळी माहिती आहे, ती वाचून मंदिर फिरू शकता, काही अडचण नाही. या मंदिरात फक्त सांगलीचे लोक किंवा ज्यांचं हे आराध्य दैवत आहे ते फक्त येत नाही, तर सांगलीच्या अनेक पर्यटन स्थळाप्रमाणे हे मंदिर सुद्धा एक पर्यटन स्थळ आहे. त्यामुळं खास हे मंदिर बघण्यासाठी लोक लांब लांबून येतात. मॅडम, तुम्ही इथं कधीपासून येत आहे? मी लहानपणापासून गणपती मंदिरात येते. आपल्या सांगलीचं आराध्य दैवत आहे. आणि तिथे बबलू हत्ती होता आधी, तेव्हापासून आम्ही ते बघण्यासाठी म्हणून यायचं आणि आम्हाला गणपतीची ओढ लागली. ओके. इथं आल्यावर तुम्हाला कसं वाटतं? इथं सगळंच वातावरण खूप छान आहे, प्रसन्न आहे. इथं आल्यानंतर मन समाधान होतं. हे ठिकाण बघायसाठी बाहेर गावातून इतर टुरिस्ट वगैरे येतात का? हो, बऱ्याच ठिकाणचे लोक येतात, म्हणजे सांगलीच्या बाहेरचे येतात आणि सांगलीतही येतात. थँक्यू मॅडम, आम्हाला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. दादा, तुम्ही राहायला कुठं आहे? मी साताऱ्यामध्ये साताऱ्याचा. मग इकडं फिरायला कसं का? इकडे सांगलीला नातलगांच्याकडे आलो हा, की इकडे मंदिरला आवर्जून येतो भेट मंदिर पाहण्यासाठी. खास मंदिर पाहण्यासाठी. मंदिर पाहण्यासाठी गणपतीवर वडिलांचं नाव गणपती. अरे वा, छान. मग इथं आल्यावर तुम्हाला कसं वाटलं? प्रसन्न, मन प्रसन्न होतं, हा. समाधान वाटतं. हा. खूप छान वाटतं. म्हणून तर येतो. इथला परिसर आवडला सगळा बघ. ओके, आम्हाला वेळ दिल्याबद्दल थँक्यू दादा. दादा, इथं कधीपासून येत आहे तुम्ही? तरी 1-2 वर्ष झाले असतील येतो. हा, मग इथलं परिसर, मंदिर बघून इथं कसं वाटते तुम्हाला? थांबायला वगैरे बसायला कसं वाटते? एकदम प्रसन्न आणि चांगली स्वच्छ जागा आहे. देवाची असल्यामुळे मन एकदम शांत होतं. हा. इथं भाविक भक्त जास्त येत असतील. ज्यावेळेस असतं त्यावेळेस समारंभ असतात. ओके, थँक्यू दादा. इथं दरवर्षी भाद्रपद मध्ये 5 दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेश दुर्गातील दरबार हॉल मध्ये सुद्धा गणेशाची मूर्ती बसवली जाते. या गणेशोत्सवाला शाही रूप देण्यात आले आहे. त्यामुळे इथला शाही परिवार गणेशोत्सवाला आवर्जून येतो. एवढंच नाही तर फिल्म स्टार भाग्यश्री पटवर्धन सुद्धा या गणेशोत्सवासाठी आवर्जून येतात. गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत सहभागी होतात. या मिरवणुकीतील सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेणारा आता बबलू हत्ती फक्त यात दिसत नाही, कारण त्याचं निधन झालं आहे. या मंदिराला 2025 मध्ये तब्बल 180 वर्ष पूर्ण होणार आहे. पावणे 200 वर्षानंतरही हे मंदिर अजून सुद्धा तेवढ्याच दिमागात उभं आहे.
आणि सांगलीच्या सौंदर्यात अजून देखील भर टाकत आहे. ऐतिहासिक वास्तूचं रूप असलेले हे मंदिर अत्याधुनिक सोयी सुविधा आणि सजावटीनं आता आणखी सुंदर झालं आहे. सांगलीचे संस्थापक राजे चिंतामणराव पटवर्धन यांनी सांगली नवीन राजधानी करण्याचं ठरवलं आणि गणेशदुर्ग हा भुईकोट किल्ला आणि हे गणपती मंदिर बांधण्याचा संकल्प केला. 1801 मध्ये कृष्णाकाठावर गणेश मंदिराचं बांधकाम सुरू झालं. मंदिराच्या बांधकामासाठी मिरज किल्ल्यातील महादेवजी मंदिराचा नकाशा आणि ज्योतिबाच्या डोंगरातून काळा पाषाण आणला. अहिल्यादेवी होळकर यांनी महाबळेश्वर येथे आणलेल्या संगमरवरी दगडांपैकी काही दगड चिंतामणरावांनी इथं आणले आणि त्यातूनच पंचायतनाच्या 5 मूर्ती बनवल्या. मित्रांनो, इथला मंदिराचा परिसर एवढा भारी आहे, इथं बसल्यावर असं मनाला एकदम शांती वाटायला. सगळीकडे हिरवं मंदिर वगैरे, इथला सगळाच भाग एक नंबर गेला. एकदम असं शांत निवांत बसायला एकदम भारी आहे. भीमण्णा आणि मुकुंदा पात्रवट या स्थानिक कारिगिरांनी त्या दगडात जिवंत मूर्ती कोरली. 1845 मध्ये चैत्र शुद्ध दशमीला मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना व पूजा अर्चा विधी झाला. यानंतर 2 वर्षांनी मंदिराच्या शिखराचे काम पूर्ण झाले आणि 1847 मधील मार्गशीर्ष महिन्यात मंदिराचा कलशारोहण समारंभ मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. आणि ही सुंदरता उभी करण्यासाठी 1-2 वर्ष नाही तर तब्बल 30 वर्षांची मेहनत लागली. तसंच इथं गणपती मंदिराच्या दक्षिण दिशेला चिंतामणराव पटवर्धन महाद्वार आहे आणि सुंदर अशी बाग सुद्धा आहे. चिंतामणरावांचा पुतळा देखील इथं आहे. हे मंदिर मुंबईपासून 379 किलोमीटर, पुण्यापासून 237 किलोमीटर आणि कोल्हापूर पासून 46 किलोमीटरवर आहे. तुम्हाला जर इथं मुंबई पुण्यावरून यायचं असेल तर त्यासाठी मुंबई पुणे ते सांगली तुम्हाला रेल्वे मिळेल किंवा महामंडळ बस मिळेल. नाहीतर मुंबई पुणे ते कोल्हापूर तुम्हाला विमान मिळेल आणि कोल्हापूर मधून सांगली पर्यंत बसनं प्रवास करून येऊ शकता. आज हा आपला प्रवास इथपर्यंतच. आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.